लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींचे हप्ते किती त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत, परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत का, हे चेक करा. घरी बसून तुम्ही चेक करू शकतात. इथं पहिल्यांदा पहा, हे ₹1,500 आहेत, त्यानंतर हे ₹1,500 आहेत, हे ₹1,500 आहेत, म्हणजे हे 1500 रुपये आहेत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, हे ₹1500 आहेत, त्यानंतर हे ₹1500, म्हणजे हे पेड झालेले आहेत, हिरवं कलरमध्ये भेटलेले आहेत. आणि हे जे ₹1,500 आहेत, ₹1500, हे कॅन्सलेड म्हणजेच हे भेटलेलं नाही येतं. ह्याचं कारण काय आहे हे संपूर्ण माहिती सांगतो. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींसोबत असं झालेलं आहे. त्यांचे चालू हप्ते होते, परंतु त्यांचे हप्ते अचानक बंद झालेले आहेत. त्यांचं काय कारण आहे काय नाही संपूर्ण सांगतो ह्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच लाडक्या बहिणींचे कमेंटसुद्धा आलेले आहेत की सर आमचे हप्ते चालू होते, परंतु अचानक जे आहे ते बंद झालेले आहेत. बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर हे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत चालू असताना. तर या ठिकाणी तुम्हाला कशामुळे बंद झालेत, काय झालेत, तुम्हाला सुरू कसे करायचेत, संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. कारण की लाडक्या बहिणींची नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर मी घेऊन येत असतोय. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल, ह्या फॉर्मची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते ॲप्लिकेशन नंबर टाका लाडक्या बहिणीचा. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला माहिती नसेल कशा प्रकारे घ्यायचा आहे, त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन नंबर नुसतं टाईप करा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटून जाईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर घ्या. ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक, तो तुम्हाला भेटून जाईल. तो अर्ज क्रमांक तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेममध्ये तुमचं आधार कार्डावर जे नाव आहे इंग्लिशमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला नाव टाकायचं लाडक्या बहिणीचं. तसेच या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेही या ठिकाणी जिल्हा असेल तुमचा, तो या ठिकाणी निवडून घ्या. तर या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. तसेच तुम्हाला तुमचा तालुका एक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे, तालुका निवडायचा आहे. तसेच तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी गाव निवडलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते विशेष म्हणजे या ठिकाणी सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे यावरती टिक करायचे. तुमचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडून घ्या. त्यानंतर सिलेक्ट यावरती क्लिक करून तुमचं हे निवडून घ्या. आणि तुमचा पिनकोड जो आहे, पिनकोड तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरती जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. पिनकोड जे आहे ते बरोबर टाका, कारण की तुमचा आधार कार्डावर जो पिनकोड दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आता या ठिकाणी प्लीज तुम्हाला हे या ठिकाणी तुमचं वर्ण टाकायचं आहे, म्हणजेच तुमचा हप्ता किती तारखेपासून बंद झालेला आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला थोडक्यात तुमचं म्हणणं काय आहे या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. तुम्हाला थोडक्यात जी आहे ती एक माहिती देतो, ती माहिती तुम्हाला जशी तशी या ठिकाणी भरायची आहे. तर तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतो, तुम्ही ती माहिती पहा. तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. तुमच्या कोणत्या महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी तो महिना टाकायचा आहे. तसेच मी ई-KYC प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे किंवा CSC केंद्राच्या चुकीमुळे माझ्या ई-KYCमध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबविण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही. माझ्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नाही आहे. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. तरी माझा आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्ती करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा ही नम्र विनंती आहे. आपण योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी हे टाईप करायचं आहे. तुम्हाला हे सर्व टाईप केलेलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. स्क्रिप्ट म्हणून तुम्हाला स्क्रिप्ट कमेंट बॉक्समध्ये मी देऊन टाकणार आहे. आता या ठिकाणी आपण हे वर्ण लिहिलेलं आहे. आता महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आता तुम्हाला या पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी काय अपलोड करायचे आहे, आधार कार्ड. आधार कार्ड अपलोड करताना काय करायचं आहे ते या ठिकाणी कमीत कमी 1 MBचं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही किती कागदपत्र अपलोड करू शकतात, तर या ठिकाणी 5 कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. तर ह्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड जेही या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता ते करू शकतात. आता या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे पहिलं, ह्यामध्ये तुम्हाला काय नाव टाकायचं आहे, आधार कार्ड म्हणून टाकायचं आहे. तुम्ही जेही डॉक्युमेंट्स अपलोड करणार असाल ते नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी आधार कार्ड नाव या ठिकाणी टाकतो. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड असं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी साईडला अपलोड दिसत आहे, अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फाईल दिसत आहे. ह्या फाईलवरती क्लिक करून
तुमचं आधार कार्ड जिथं असेल तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता आधार कार्ड आपण अपलोड केलं, त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला दुसरं आणखीन रेशन कार्ड एक अपलोड करायचं आहे. तुम्हाला कोणतं कागदपत्र अपलोड करायचं आहे, त्या ठिकाणी आणखीन एक कागदपत्र अपलोड करायचं असेल तर ॲड अटॅचमेंट यावरती क्लिक करायचं आहे. ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करूयात. आता आपल्याला या ठिकाणी दुसरं कागदपत्र अपलोड करता येणार आहे. दुसरं कागदपत्र जेही अपलोड करणार आहात त्याचं जे या ठिकाणी नाव लिहायचं आहे, ते मी या ठिकाणी रेशन कार्ड जे आहे ते अपलोड करणार आहे. ते या ठिकाणी रेशन कार्ड आपण टाईप केलं आहे. रेशन कार्ड आपण टाईप केलं, त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. तर असंच आपल्याला जे आहे ते तुम्हाला तिसरं जे कागदपत्र अपलोड करायचं असेल त्यावरती पुन्हा एकदा ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करून तुम्ही तिसरं पण कागदपत्र अपलोड करू शकतात अशा प्रकारे. तर हे समजा आपण कागदपत्र अपलोड करू शकतात. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला कॅप्चा एक भरायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे आणि कॅप्चा तुम्हाला बरोबर भरा. कॅप्चा भरल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे सबमिट. या ठिकाणी हे सबमिट ऑप्शन दिलेलं आहे. ह्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज जे आहे ते सबमिट होईल. आता तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपला अर्ज आणि तुम्ही जे कागदपत्र अपलोड केले ते रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे तुम्ही कागदपत्र अपलोड केले त्या ठिकाणी तुमचे हे कागदपत्र आपल्या जे अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे जातील. मग त्या अधिकारी या ठिकाणी त्या कागदपत्राची पडताळणी करतील. आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल आणि तुमच्या नावावरती वाहन 4 चाकी वाहन आहे का, किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरदार कोण आहे का, किंवा तुम्हाला तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे का, तुमची वय मर्यादा तुमचे वय 21 आहे का, असं म्हणजे जेही तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमचा लाभ जे आहे ते सुरू केला जाईल. आणि तुम्ही जर पात्रतेच्या बाहेर असाल, तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन काही असेल तर तुमचं जे आहे ते या ठिकाणी लाभ बंद करण्यात येणार आहे. आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण याचा माहितीचा तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. तर बऱ्याच लाडकी बहिणीचे कमेंट आले होते की सर आमचा हप्ता चालू असताना अचानक बंद झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरू शकतात. तर हा फॉर्म तुम्हाला कसा कुठं भेटणार आहे हे पण सांगतो थोडक्यात. हा व्हिडिओ पाहत चाला. या चॅनलला तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता हा व्हिडिओ इतर मित्रांना पण शेअर करीत चला. तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला हा फॉर्म पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. या ठिकाणी पहा ladkibhin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे. तर ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, तर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी 2-3 ऑप्शन दिसतात, परंतु या ठिकाणी जे तुम्हाला ग्रीवेन्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड ग्रीवेन्सवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी पहा, हे तुम्हाला सिलेक्ट ग्रीवेन्स टाईप यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं यात स्वतःची कंप्लीट करायची तक्रार द्यायची का दुसऱ्याची कोणाची द्यायची. दुसऱ्याची द्यायची असेल 2 नंबरचं आणि पहिली तुमची स्वतःची तक्रार द्यायची असेल पहिल्या क्लिकवर क्लिक करायचं आहे. दुसऱ्याचं कोणाची तक्रार द्यायची असेल तर दुसऱ्या नंबरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे ऑप्शन. या ठिकाणी पहा तुमचं रिझन काय आहे, तर रिझन या ठिकाणी निवडायचं आहे आणि तुम्ही हा फॉर्म जे आहे ते भरू शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. तुमची जर हप्ता चालूमध्ये बंद झाला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.